ती फाईट दोनही टीमच्या आपल्याला पाहायला मिळाली. एका टीमनं खऱ्या अर्थानं आपण पाहता जी बॅटिंग करत असताना त्या धाबा चेस केल्या होत्या आणि एका टीमनं त्या धावसंख्येला बचाव केलं होतं. जे आता दोनही संघाचा तो रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ आता मात्र इथून वरचढ ठरेल, कोणता संघ विजय रथ पुढे घेऊन जाईल हे आपल्याला येणाऱ्या 18 बॉल मध्ये जरूर पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं भोईरवाडी टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक तुम्ही पाहताय फलंदाज रोहित, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय शशांक. हे दोन सलामीचे फलंदाज जयेश भोईर यांच्याकडून रोहितच्या 3 षटकारांसाठी कसे पण. इथे पहिलाच बॉल मिस हिट झालाय, फटका फसलाय, मिस टायमिंग. इथून आपण पाहताय रनआउटची देखील संधी आहे, परंतु 2 धावा इथून कंप्लीट होतील. पहिलाच बॉल रोहितचा फटका मिस हिट होता. बरोबर फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते, बॉल पर्यंत पोहोचले होते. शेवटच्या क्षणाला बॉल आता तो निसटला आणि मात्र इथून मात्र जीवदानच मिळालंय रोहितला. पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालंय, त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल ही मॅच फार महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. इथून जिंकला तर क्वार्टर फायनल आहे, त्यासाठी मात्र चालू असलेला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहता. हो यावेळी पिक करता आला नाहीये, मिस टायमिंग आहे, पकडले कॅच. अगोदरच्या बॉल वरती आपण पाहताय तो झेल जरी ड्रॉप झाला असेल तरी या बॉल वरती मी परत पाठवण्याची ताकद दर्शवत असताना गोलंदाजानं दिलंय प्रत्युत्तर, पाठवलंय रोहितला परत. पहिल्या बॉल वरती आपण पाहताय ती दुहेरी धाव, तिथून मात्र झेल ड्रॉप झाला होता. त्याच्यानंतर मात्र सेकंडच बॉल वरती तो फसवा बॉल पडल्यानंतर बॉल ना अगदी आपण पाहताय काटा बदलला होता. बादशाह अगदी लिडिंग एज घेतल्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये कॅच कॅरी झाला. भावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आणि आता भावेश साठी देखील सेम ऑफर असेल, सेल लागलाय त्यांच्यासाठी. 3 षटकार ते लगातार आले किंवा अन्यथा 3 षटकांमध्ये कसे आले तरी देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जयेश भोईर विकेट आली आहे. फलंदाज रोहित बाद झालेत. हो बावीस साठी हा बॉल मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये फिल्डर नाही आहेत, वाकांडी आहे, नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये फेकी चुकीची झाली आहे. रन आउटची शक्यता, डायरेक्ट हिट तिथे देखील बचावला. मैदानाच्या आतमध्ये एक चुकी तुम्हाला पराजयाकडे घेऊन जात असते, त्या चुका तुम्ही सातत्यानं करताय आणि इथून चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाहीये. रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फेकी अगदी आपण पाहताय जी विकेट वरती झाली आणि फार दूर झाली आहे, त्याच्यामुळे रन्स देखील इथून कंप्लीट झाली आहे. धाव फलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे 3 महत्वाची मॅच, महत्वपूर्ण मॅच तुम्ही पाहताय. दोस्ती चषक 2026 ही स्पर्धा पहिला दिवस आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, त्याच्यानंतर सुरुवात झाली या स्पर्धेला आणि दमदार सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. आजच्या पहिल्या दिवसामध्ये प्रत्येक मॅच ही अगदी शेवटच्या बॉल पर्यंत निर्णायक क्षणी जाऊन टेपली आहे. सुरुवातीलाच इतका जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला, शेवट कसा असेल प्रत्येकाला ती उत्कंठा लागली आहे या स्पर्धेची. या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघांनी प्रवेश घेतला, त्याच्यातील 8 संघ आज आपला नशीब आजमावत आहेत. हो पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, हो बरोबर एस्टनच्या समोर सापडलेत. लेग B4 LBWOUT फलंदाज बावीस देखील इथून परततोय. दुसरा आदरा मिळतोय, दुसरा धक्का मिळतोय भोईरवाडी टीमला. मागच्या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग केली होती बावीसनं, अगदी शेवटच्या 6 बॉल मध्ये त्या 22 धावा बनवल्या होत्या आणि त्या धावा खऱ्या अर्थानं टीमला त्या महत्वपूर्ण ठरल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये अगदी आपण पाहताय गोलंदाज हितेशच्या समोर मात्र नांगी टाकत असताना भोईरवाडी संघ पाहायला मिळतोय. धाव फलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात त्या अवघ्या 4 धावा धाव फलक्यावरती येत. विकेट्स आल्यात 2,
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सौरभ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. थोडस टेन्शन आता मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती असेल, थोडस दबाव असेल. आता या दबावातून बाहेर यावं लागेल. संकट तर ओढवलाय, परंतु या संकटातून एखादा फलंदाजानं आपल्या टीमला बाहेर काढायचंय. आणि आता हे सांगितलं देखील असेल कोणता फलंदाज असेल की तो संकट मोचक ठरेल आणि मात्र पहिल्या सत्रामध्ये एक चांगली टोटल ही धावफलकावरती इथून लावेल. मैदानाच्या आतमध्ये सौरभ आपण पाहताय इनाट नंबर 4 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लवकर बॅटिंग आली आहे. इथून आपण पाहताय सौरभ कडे देखील पहिल्या षटक चालू आहे. 5 बॉल झाले, 4 धावा आल्यात आणि 2 महत्वपूर्ण धक्के दिलेत. ते बार्नेट टीमच्या गोलंदाज हितेशनं P1च्या षटकामध्ये लेफ्ट हँड गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. अचूकता ऑन साइडला मिस टायमिंग. फिल्डर आहेत मयूर अरुण, त्यांच्या हातामध्ये पकडली एक कॅच. आणखीन एक धक्का मिळतोय भोईरवाडी टीमला. फलंदाज बाद होईल सौरभ. तीन विकेट आल्यात, एक षटकामध्ये धावा आल्यात 4. इकॉनॉमिकल षटक, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारे षटक, विकेट टेकिंग षटक. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्याच ओव्हर मध्ये पूर्णपणे खोलून ठेवलंय भोईरवाडी टीमला. 3 विकेट्स महत्वाचे धक्के दिलेत एका पाठोपाठ एक. एका धक्क्यातून सावरत नाही तर दुसरा धक्का अगदी आपण पाहताय दारामध्ये हजेरीच लावतोय. अशी परिस्थिती भोईरवाडी टीम साठी मैदानाच्या आतमध्ये आता तुम्ही पाहताय. इनॅट नंबर 5 भानुदास मागच्या मॅच मध्ये ओपन केलं होतं. ती पार्टनरशिप चांगली झाली होती, ती सुरुवातच चांगली मिळाली होती. परंतु आता या मॅच मध्ये थोडीशी प्लॅनिंग ने उतरली आणि ते प्लॅनिंग पूर्णपणे खऱ्या अर्थानं आपण पाहताय उद्ध्वस्त करून लावलाय ते बार्नेट टीमच्या गोलंदाज हितेशनं. पहिल्याच ओव्हर मध्ये महत्वाचे धक्के त्यानं दिलेत. सेकंड ओव्हरला सुरुवात. टीम मधला सगळ्यात एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय गोलंदाज जगदीश, ज्याने कित्येक वर्ष बार्नेट टीम साठी क्रिकेट खेळलाय आणि बरेचसे नवनवीन खेळाडू घेऊन सातत्यानं आपण पाहताय जगदीश आणि त्यानंतर हनुमान. हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कमी गतीने टाकलाय समोरच्या दिशेनं, डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. शशांकला स्ट्राईक मिळाली आणि त्याचं आक्रमण सुरू झालंय. ठोकलाय षटकार. धावसंख्या 10. या षटकार अगदी आपण पाहताय गरजेच्या वेळी अगदी उपयुक्त ठरणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. जगदीशच्या पहिल्या बॉल वरती तो षटकार पाहायला मिळाला. यावेळी मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर आहे, जज करतात. शॉट एक्स्ट्रा कव्हरचे पाठीमागे ओ पकडले कॅच. जेवढ्या उंचीवरती बॉल गेला होता तेवढ्याच उंचीवरती बॉल उडवला. खेळ समाप्त झालाय. वेळ भरपूर घेतला जातोय. हेच वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. मॅच स्टार्ट करा. गोलंदाज जगदीश निघालेत पुन्हा एकदा. समोर आपण पाहताय अभि. आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न. पंच इथे सांगतात इट इज व्हाईट बॉल. थोडासा बाहेर ठेवलाय. ती प्लॅनिंग खऱ्या अर्थानं आपण पाहताय. त्या ठिकाणी आता गोलंदाजाची देखील आपल्याला पाहायला मिळते. आउट साइड ऑफ स्टंप होता, थोडासा दूर होता आणि मात्र पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती ऍड होईल. एक्स्ट्राच्या धाबांना आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचले ते 11 वरती. 11 धावा या धाव फलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना जगदीशचं हो चांगला बॉल. यावेळी फिंगर रोल केलेत. पडल्यानंतर अगदी आपण पाहताय काटा बदललाय बॉलनं. राऊंड विकेटनं यासाठी झालेत आणि इथून मात्र डॉट बॉल. बरोबर कमी गतीनं फिंगर रोल करत असताना एक चांगली गोलंदाजी आपल्याला जगदीशांची नेहमीच पाहायला मिळाली आहे. आज संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. कारण की डगआउट मध्ये देखील आपण पाहताय ती शांतता पसरली आहे. अभि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आता नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. एखादा षटकार त्यांच्या बॅट मधून जर आला तर मात्र या मॅचला एक वेगळी कलाटणी मिळेल आणि त्यासाठी कदाचित त्यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय. धाव फलकावरती आपण पाहताय 12. 4 बॉल आतापर्यंत झालेत जगदीशांच्या या षटकातील. समोर आपण पाहताय एक लेजंड क्रिकेटर. ओ इथून मात्र अगदी आपण पाहताय हेडशॉट दिला.
बरोबर अगदी डोक्यावरती बॉल लागलाय आणि तिथून मात्र कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉल धाव फलक कोणताही हलणार नाहीये, ते तिथेच आहे 12 वरती. शेवटचा बॉल या षटकातील. हो चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथून समाप्त झाला. 6च्या सरासरीनं धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात, त्या म्हणजे 12. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या त्या अगदी आपण पाहता. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या त्या 4, विकेट्स आल्या होत्या त्या अगदी आपण पाहताय 3. या ओव्हर मध्ये आपण पाहताय धावा आल्या त्या 8 आणि विकेट आली आहे ती मात्र 1. कमालीचं षटक पाहायला मिळालं, इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. समोरच्या टीमला मात्र हात खोलण्याची संधी देखील दिली नाहीये. इतके जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. ती गोलंदाजी करणाऱ्या बार्नेट टीम कडनं 12 धावा धाव फलकावरती. आडवा पाठ मधून खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज पाठीमागे सरकलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव. एका धाब्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते आता 13 वरती. मिस टायमिंग होता, हवेमध्ये होता. स्वतः गोलंदाज पाठीमागे चालले होते, ती कॅच कॅरी करायची होती, परंतु सोपं नसतं आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉलिंग करून पाठीमागे येऊन कॅच कॅरी करणं. हे प्रत्येकाला जमेल असं नाहीये. फार कमी वेळा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये अगदी आपण पाहता धाव संख्या 13, 5 बॉल बाकी आहेत पहिल्या सत्रातील. ओ पाठीमागे शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप फाईन लेगला, सीमा पार. चौकार इथून पाहायला मिळतोय. बरोबर अकूट टप्प्याचा बॉल होता, थोडेसे आतमध्ये गेले, जागा बनवली पाठीमागे. बरोबर शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून हा फटका केले. 4 धावा मिळाल्या. 4 धाब्यानं आपण पाहता धाव फलक आता जाऊन पोहोचतोय ते अगदी 17 वरती. एक सन्मान्यजनक धावसंख्या बनवायचीच आहे, त्यासाठी मात्र ते प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहताय. फलंदाज भानुदास करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या बाटमधून आता जेवढ्या धावा येतील तेवढ्या त्या धावा उपयुक्ती. अमर धुले भावी सरपंच मार्केवाडीचे, त्यांचं सहर्ष स्वागत करूया बिनविरोध. हो चांगला बॉल. बरोबर एस्टांवरतूनच निघून गेलाय. शफल झाले, इतके शफल झाले की मात्र पाठीमागे अंदाजच बांधू शकले नाहीयेत की एस्टा आपल्यापासून किती दूर आहेत. आणि बरोबर एस्टांवरतून बॉल निघून गेला. डॉट बॉल आला. 3 बॉल बाकी आहेत. धाव संख्या 17. शेवटचं षटक. मनोज गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅच मध्ये दर्जेदार बॅटिंग, तोच मनोज गोलंदाजीसाठी. हो यावेळी बिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहे जगदीश त्या ठिकाणी. यावेळी कोणती चुकी नाहीये. बरोबर बॉलला कॅरी केलाय, विकेट आली आहे आणि आता इथून भानुदास देखील बाद होतील. एकमेव आशेचं किरण होतं भोईरवाडी टीमचं, ते देखील इथून मात्र बाद झालाय. आता हर्षल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. भोईरवाडी टीमचा हार्दिक पांड्या, हर्षल जर्सी नंबर 33, तीच जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये. परंतु ज्या वेळी हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये उतरला त्याच्या पाठमधून ते विस्फोटक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. मग ती गोलंदाजी असेल तर त्या गोलंदाजीतली त्याची धारदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. आता त्याची जर्सी परिधान केली आहे. आता इथून हर्षल कशा प्रकारची बॅटिंग करेल याच्याकडे लक्ष असेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मनोज, हो चांगला बॉल पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. कटरचा वापर केला.
षटक क्रमांक शेवटचा चालू आहे. एक बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता ती 17. एक चौकार आला होता मनोजच्या विरोधामध्ये. ओ पाठीमागे फिल्डर डाईव्ह लगावली आहे परंतु बॉल अडवलाय. स्टॉप केला डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत परंतु तिसरी धाव इथून मिळणार नाहीये. 2च धावांवरती थांबावं लागेल. काय फिल्डिंग केले डीप मध्ये. डीप फाईन लेग पर्यंत धावत गेले. बॉलला स्टॉप केलं आणि धावा इथून मात्र 2 वाचवल्यात. 19 धावा झाल्यात आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 20. 19 धावा भोईरवाडी टीमच्या 18 बॉल मध्ये. 20 धावसंख्येची आवश्यकता आहे ती इथून आता बार्नेट टीमला. आणि यातून जिंकणारा संघ तो थेट या स्पर्धेची दोस्ती चषक 2026 ची ती पहिली क्वार्टर फायनल खेळेल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय जगदीश यांच्या बॅट मधून षटकार आला. गोलंदाज सौरभच्या विरोधामध्ये 6 धावेनं अकाउंट ओपन केलंय. टार्गेट जर पाहायला गेलं तर 18 बॉल मध्ये त्या धावा बनवायच्या आहेत त्या 20 आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय तो षटकार पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात. यावेळी पाडल स्वीप केला. बैठक मांडली आहे. वाकांडी रिया शोधली. फिल्डर प्रयत्न करतात. आउटफील्ड फास्ट आहे.
बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सरळ सीमा पार. आणखीन एक जबरदस्त फटका जगदीशच्या बाट मधून आलाय चौकार. चला कडावाडी उपस्थित आहे तिथे पवेलियन मध्ये ते बसलेले आहेत, मॅचचा आनंद घेतात. बरोबर आता पाहणी करतात या मॅचची, कोणता संघ आमच्या समयमध्ये इथून खेळण्यासाठी येईल. पूर्णपणे रेड केला असेल त्यांनी देखील. 10 धावा धाव फलक्यावरती. हो आडवा बाटने खेळायचं होतं. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता एक कंप्लीट झाली आहे, एकच धाव इथून मिळवली जाते. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल ते 11 वरती. 11 धावा धाव फलक्यावरती आहेत. 20 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या 3 बॉल मध्ये त्या 11 धावा आल्यात. मागच्या मॅच मध्ये जगदीश लवकर परतले होते आणि त्याच्यानंतर संघ पूर्णपणे त्या अडचणीमध्ये देखील आला होता. मिडल ऑर्डर मध्ये धावाच बनत नव्हत्या, परंतु अगदी 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाजानं ती मॅच मात्र आपल्या टीमला विजय करून दिली होती. परंतु या मॅच मध्ये त्या जबाबदारीनं ते बॅटिंग करतात. ओ फटका, इथेच 440 ओव्हरचा झटका दिलाय. बॉल सीमा पार ठोकलाय. बेहतरीन षटकार, जबरदस्त फटका. या फटक्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17. आता मात्र फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 बॉल झालेत. 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17 धावा धाव फलक्यावरती आहेत. इथेच बाट मधून षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग बार्नी टीमची. हो यावेळी देखील ऑन साइडला वॅकंट एरिया आहे. फील्डर डीप मध्ये मिळेल फक्त सिंगलच. 18 धावा धाव फलक्यावरती आल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा धाव फलक्यावरती आपण पाहता त्या जाऊन पोहोचल्यात 18. 18 धावा धाव फलक्यावरती आहेत. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. तो वेळ वाचवला जाईल का बार्नी टीम कडनं? आडवा बाट मधून प्रहार चढवलाय आणि बॉल सरळ व्यासपीठाला सलामी देणारा फिनिशिंग टच दिलाय. फलंदाज जगदीशनं ठोकलाय षटकार.